ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली। परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊ, त्याची उपकार स्तुती करू, त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर आणि सन्मान ह्या वेळेस आपण देऊ की पुन्हा एक वार मे महिन्याचा हा दुसरा प्रभुवार देवबापाने आपल्या आयुष्याला जोडला आणि आज हा प्रभुवार विशेष प्रभुवार म्हणून आपण साजरा करत आहोत। कारण आजचा हा प्रभुवार हा मायवार म्हणून किंवा मदर्स डे म्हणून पूर्ण मंडळी आपण ह्या ठिकाणी साजरा करत आहोत किंवा सेलिब्रेट करत आहोत। मायवारच्या निमित्तानं ह्या विशेष असणाऱ्या प्रभुवारी परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊ, त्याची उपकार स्तुती करू यासाठी की जी माता प्रभूने आम्हाला दिली, तिच्या जीवनाच्या द्वारे जे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये आले, ज्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आल्या, आज त्याचं स्मरण करणं, त्या गोष्टींचं स्मरण करून परमेश्वराला धन्यवाद देणं हे नितांत गरजेचे आहे। आणि म्हणून या आपण सर्वजण मिळून या मायवारच्या दिवशी, या मातृदिनाच्या निमित्तानं आज पुन्हा एक वार परमेश्वराच्या समक्षतेमध्ये येऊया, त्याची उपकार स्तुती करू, त्याच्या नावाला धन्यवाद देऊ यासाठी की जी आई प्रभूने आम्हाला दिली, जी माता देवबापाने आम्हाला दिली, त्या मातेविषयी देवाच्या वचनातनं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया। यावेळेस आपण प्रारंभी स्तोत्र संहिता 105 यातील काही वचन वाचून आपण प्रार्थनेमध्ये जाणार आहोत। स्तोत्र संहिता 105 यातील काही वचन मी या भक्तीच्या प्रारंभी आपल्यासाठी वाचतो। परमेश्वराचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धावा करा, राष्ट्रास त्याची कृत्य जाहीर करा, त्याचे गुणगान करा, त्याची स्तोत्रे गा, त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करा, त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा। जे परमेश्वरासाठी आतुर झाले आहेत त्यांचे मन हर्षित हो, परमेश्वर व त्याचे सामर्थ्य यांचा शोध करा, त्याच्या दर्शनासाठी सदा आतुर असा। त्याने केलेली अद्भुत कृत्ये, त्याचे चमत्कार व त्याच्या तोंडचे निर्णय आठवा। देवबाप ही वाचलेली वचनं आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादित करू। या भक्तीला सुरुवात करत असताना सर्व मान, महिमा, गौरव, आदर आणि सन्मान सर्व समर्थ परमेश्वराला देऊ। डोळे झाकूया आणि प्रार्थना करू। जिवंत देवबापा, आम्ही पुन्हा एक वार ख्रिस्त येशूच्या नावामध्ये तुझे आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो। तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर आणि सन्मान देवबापा आम्ही तुला देतो यासाठी की पुन्हा एक वार जिवंत देवबापा तू आम्हा प्रत्येकाला तुझ्या भक्ती मंदिरामध्ये आणि परमेश्वरा तुझ्या घरामध्ये आम्हाला एकत्रित केलंस, एक कुटुंब म्हणून प्रभूजी गृह उपासना करण्यासाठी प्रभू परमेश्वरा तू आज आम्हाला ही संधी दिलीस, म्हणून देवबापा आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो। गौरव जिवंत देवबापा आम्ही पुन्हा एक वार तुझ्या नावाला धन्यवाद देतो की आजचा प्रभुवार हा विशेष प्रभुवार म्हणून आम्ही साजरा करत असताना, आजचा हा असणारा प्रभुवार प्रभू आम्ही मायवार म्हणून साजरा करत असताना आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो। जिवंत देवबापा, जी माता तू आम्हाला दिलीस, जी आई आम्हाला तू दिलीस प्रभू, जिच्याद्वारे प्रभू जी आमचं जीवन तू आशीर्वादित केलंस, जिच्याद्वारे आमच्या जीवनामध्ये अगणित अशा आशीर्वादांची ओतणी तू केलीस, जिच्या जीवनाकडे बघितल्यानंतर खरोखर प्रभू तुझं तारण आत्मसात करण्याची मनोवृत्ती आमची तयार झाली प्रभू। आम्ही तुझ्याकडे आकर्षित झालो केवळ तिच्या त्यागामुळे, तिच्या असणाऱ्या समर्पणामुळे, तिने केलेली प्रत्येक गोष्ट आमच्या जीवनामध्ये ज्या प्रकारे देवबापा तू आम्हाला दिलीस, आम्ही त्या मातेबद्दल, त्या आईबद्दल देवबापा आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो यासाठी की प्रभू ती आई तू आम्हाला दिलीस आणि तिच्या करवी देवबापा अनेक गोष्टींना प्रभू तू आम्हाला भरलंस प्रभू। आजचा हा प्रभुवार मातृदिन म्हणून, मायवार म्हणून साजरा करत असताना आजची संपूर्ण भक्ती आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाची तू कर, तुझी दया, तुझी कृपा तू आणि देवबापा तुझ्या नावाला गौरव तू प्राप्त करून घे। इथून पुढची सर्व वेळ देवबापा तुझ्या हातामध्ये दे। धन्य तारणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे प्रार्थना केली म्हणून तू ऐक, आमेन। पुन्हा एक वार परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊ। आजच्या असणाऱ्या भक्तीचा जो क्रम आहे तो थोडासा आपण वेगळा केलेला आहे मायवारच्या निमित्तानं आणि माझा खात्रीचा विश्वास आहे की जी व्हॉट्सअपच्या द्वारे भक्तीची वर्षिप ऑर्डर आपल्याला मिळालेली आहे किंवा ह्या असणाऱ्या उपासनेचा क्रम, भक्तिक्रम जो आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे त्या कडे जर आपण बारकाईने लक्ष दिलं तर खरोखर परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊ की आज आम्ही मंडळी म्हणून जरी आम्ही आमच्या घरी आहोत
जरी आम्ही आमच्या घरामध्ये उपासना करत आहोत, आजचा प्रभुवार हा आम्ही मायवार दिन किंवा मातृदिन म्हणून साजरा करत आहोत। या परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊ, जी आई देवबापानं आम्हाला दिली, जिच्या करवी देवबापानं आम्हाला आशीर्वादित केलं, त्याबद्दल परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊ। माझ्या सर्व मंडळीला आणि यूट्यूबच्या माध्यमातून, ह्या असणाऱ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आज ज्या ज्या माता हा संदेश ऐकत आहेत, ज्या ज्या माता ह्या असणाऱ्या वचनाकडे लक्ष केंद्रित करत आहेत आणि उपासनेमध्ये समाविष्ट झालेल्या आहेत, त्या प्रत्येक मातेला, त्या प्रत्येक बहिणीला, त्या प्रत्येक असणाऱ्या प्रत्येक स्त्रीला या अलायन्स मराठी चर्च भुसावळ तर्फे आम्ही मातृदिनाच्या ख्रिस्त केंद्रित शुभेच्छा देतो। देवबाप आपल्याला आशीर्वादित करो, आपली सेवा देवबाप आशीर्वादित करो। अनेक स्त्रिया अशा आहेत की ज्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं, आपल्या असणाऱ्या सर्व गोष्टी त्यागून त्या अनेकांच्या माता म्हणून त्या ठिकाणी उभ्या राहिल्या। आम्ही पंडिता रमाबाईंची आईंची आठवण ह्यावेळेस करतो, मदर तेरेसांची आम्ही आठवण करतो। काही अशा माता आहेत की ज्यांनी आपल्या सर्वस्व गोष्टी पणाला लावून अनाथांच्या त्यांनी कैवार घेतला आणि अशा मातांचं स्मरण ह्या दिवशी आम्ही करत आहोत। परमेश्वराच्या नावाला आम्ही धन्यवाद देतो, त्याची उपकार स्तुती करतो की आई आमच्या जीवनामध्ये त्याने दिली। मी काही वेळापूर्वी किंवा काही दिवसापूर्वी आई ह्या शब्दाकडे लक्ष केंद्रित करत असताना, विचार करत असताना एक प्रश्न माझ्या समोर उपस्थित झाला आणि तो प्रश्न मी या माध्यमातून तुमच्या समोर ठेवत आहे किंवा काही शब्दांच्या माध्यमातून, वाक्यांच्या माध्यमातून तुमच्या समोर ठेवत आहे। प्रिय बंधू भगिनींनो, संदेशाकडे जाण्याच्या अगोदर आज ज्या वक्त्या आपल्याला आजच्या संदेशासाठी लाभलेले आहेत, आज मायवारच्या निमित्तानं आपल्याकडे जे गेस्ट स्पीकर आहेत किंवा ज्या आमंत्रित वक्त्या आहेत त्यांचं नाव आहे रेव्हरंड मिसेस डायना किशोर गायकवाड। ह्या पालखीबाई ज्या आहेत त्या सेंट पॉल चर्च भुसावळ या मंडळीमध्ये सहाय्यक पाळक म्हणून त्या ठिकाणी आपल्या पतीच्या समवेत या सेवा करत आहेत। मी त्यांचे मनापासून आभार मानतो। त्याचप्रमाणे रेव्हरंड किशोर गायकवाड यांचे मनापासून आभार मानतो यासाठी की त्यांनी मोलाचं सहकार्य आणि ह्या आमंत्रणाचा स्वीकार करून त्यांनी वेळात वेळ काढून देवाच्या वचनाची सेवा अलायन्स मराठी चर्च भुसावळ ह्या मंडळीसाठी आणि या मायवारच्या निमित्ताने केली, म्हणून मी त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानत आहे। आई कोण आहे? मी मगाशी म्हटलं, सहज बसल्या एक विचार माझ्या मनामध्ये आला आणि त्या विचाराला जुळवता जे तयार झालं ते तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे। संदेशाकडे जाण्याच्या अगोदर आपली असणारी विचारसरणी, आपली असणारी एकाग्रता, आपले असणारे सर्व विचार या आईभोवती केंद्रित करूया। आज मायवार आहे, आज मातृदिन आहे। धन्यवाद देऊया त्या सर्व मातांसाठी की ज्यांनी आपल्या सर्वस्व गोष्टी पणाला लावून आम्हाला त्यांनी उभं केलं। त्या आईची आठवण करूया की जी उपाशी राहिली पण घासातला घास तिनं आम्हाला देऊ केला। त्या आईची आठवण करूया की जी आमच्या समोर रडली नाही, पण ज्या वेळेस ती एकटी असताना तिचा पदर ओला झालेला आम्हाला त्या ठिकाणी दिसला गेला। त्या आईची आठवण करूया की आम्ही सर्वजण झोपी गेलेलो असताना आमच्या उराशी येऊन आमच्यासाठी रदबदली करणारी, आमच्यासाठी प्रार्थना करणारी, रडून अश्रू गाळून आमच्यासाठी प्रभूकडे मध्यस्थी करणारी त्या आईची आठवण आज आपण करूया। आई कोण आहे? आई तर जगण्याचं कारण आहे। आई जगण्यासाठीचं इंधन आहे। जीवनातील सर्व प्रकारचं धन जर कोण असेल तर ती आई आहे। जीवनाचा शब्दकोश आणि माझा विश्वकोश जर कोण आहे तर ती आई आहे। आई कोण आहे? तर आई न संपणारी अफाट संपत्ती आहे। आई कोण आहे? तर आई म्हणजे माझी संपूर्णपणे मला दिलेली ती तृप्ती आहे। आई कोण आहे?
आई म्हणजे अफाट बुद्धिमत्ता, आई म्हणजे माझी विद्वत्ता, आई म्हणजे माझं जग, आई म्हणजे क्षमा, आई म्हणजे प्रेम, आई म्हणजे हसू, आई म्हणजे अश्रू, आई म्हणजे जखमेवरची हळद, आई म्हणजे काटकसर, आई म्हणजे विश्व, आई म्हणजे सगळं, आई म्हणजे आभार, आई म्हणजे न संपणारा तो काळ, आई म्हणजे भूक, आई म्हणजे तहान, पडणे म्हणजे आई, तर उठणे सुद्धा आईच. आई म्हणजे अनाथांची नाथ, आई म्हणजे आर्तहात, आई म्हणजे पूर्णत्व, आई म्हणजे दातृत्व, आई म्हणजे डोंगरा पल्याडचं रान, आई म्हणजे शीतल आणि कोमल संवाद, आई म्हणजे शिस्त, आई म्हणजे शिक्षा, आई म्हणजे संरक्षण आणि आई म्हणजे आलिंगन. आई कोण? तर आई म्हणजे आई आणि आई म्हणजेच आई. प्रिय बंधू आणि भगिनींनो, या आईकडे थोड्या वेळ लक्ष देऊया. देवाचं वचन आम्हाला आजच्या वक्त्यांच्या द्वारे काय सांगतं त्याकडे आपण लक्ष देऊया. ह्या वेळेस इथून पुढची वेळ मी रेव्हरंड मिसेस डायना किशोर गायकवाड यांच्या हातामध्ये सुपूर्द करत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान प्रीतीत आपल्या सर्वांना सलाम. आज सर्वप्रथम मी देवाचे आभार मानते की परमेश्वराने आम्हाला आजचा दिवस दाखवलेला आहे. असे नाही अनेक लोक आहेत ज्यांना आजचा दिवस पाहण्याची इच्छा होती, अपेक्षा होती, परंतु त्यांना आजचा दिवस पाहता आला नाही. परंतु या ऑनलाईनच्या माध्यमातून आपण आज परमेश्वराचे गौरव करीत आहोत. परमेश्वराने जो आजचा दिवस आम्हाला दिलेला आहे, विशेष जो दिवस दिलेला आहे, त्याचा आम्ही या ठिकाणी स्तुती करीत आहोत. प्रियांनो, सर्वप्रथम मी परमेश्वराचे आभार मानते की त्याने या ठिकाणी तुमच्या समोर मला जिवंत वचनातून मनन चिंतन करण्याची किंवा तुम्हाला मार्गदर्शन करण्याची त्याने मला संधी दिली. तशाच प्रकारे आपल्या मंडळीचे लायन्स चर्च मंडळीचे सन्मान्य पालसाहेब रेव्हरंड स्वप्नील नाशिककर, तसेच पंचमंडळ आणि इतर सर्व लहान सभासदाचे यावेळेस मी या माध्यमातून स्वागत करत आहे. प्रियांनो, आज सध्याचं कोविड परिस्थितीचा जो काळ आहे तो जर आम्ही बघितला तर या परिस्थितीमध्ये हा साजरा होणारा आमचा दुसरा मायवार आहे. आणि सध्याच्या जगाची जी परिस्थिती आहे ती जर बघितली तर ती नव्याने सांगण्याची आम्हाला गरज नाही. परंतु तरी देखील आम्ही पाहतो की लहानपणी शाळेमध्ये असताना त्या ठिकाणी आम्हाला मराठीच्या निबंधामध्ये 2 विषय नेहमी यायचे आणि त्यातील 2 विषय यावेळेस मला तुम्हाला सांगू द्या की पहिला म्हणजे शाळा बंद झाल्या तर आणि दुसरं म्हणजे आई संपावर गेली तर. त्यावेळेस स्वप्नातही वाटलं नव्हतं की एखाद्या दिवशी खरंच शाळा बंद होतील. आता जर आपण आपली सध्याची परिस्थिती बघितली किंवा मार्च 2020 जर आम्ही बघितलं तर त्यावेळेस सर्व जे डिपार्टमेंट्स आहेत, सर्व संपूर्ण जग जे आहे ते बंद पडलेलं होतं. मग ते ट्रान्सपोर्टेशन असेल, ट्रान्सपोर्टेशन डिपार्टमेंट असेल, ते एज्युकेशन डिपार्टमेंट असेल, शाळा, कॉलेजेस, कंपन्या, जे प्रोडक्शन डिपार्टमेंट होतं ते सर्व गोष्टी बंद झाल्या होत्या. परंतु अशाही परिस्थितीमध्ये एक डिपार्टमेंट मात्र चालू होतं, ते म्हणजे आपली आई. प्रियांनो, आईचं जे डिपार्टमेंट होतं ते कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी बंद झालं होतं. तिच्या घरामध्ये तिचं जे डिपार्टमेंट होतं ते रात्रंदिवस नेहमीप्रमाणे चालू होतं. आणि आज आम्ही या वेळेस या मातृदिनाच्या दिवशी तिची आज आठवण करत असताना आम्ही तिने आमच्यासाठी जे कष्ट घेतलेले आहेत त्या सर्व गोष्टी यावेळेस आम्ही पाहणार आहोत. त्यामध्ये आपण एक छोटीशी पार्श्वभूमी पाहूया की आजचा मायवार जो आम्ही जितक्या सहजतेने साजरा करतो तेवढ्या सहजतेने त्याची सुरुवात झाली नव्हती. यासाठी अनेक लोकांना लढा द्यावा लागला, अनेक लोकांना विरोध सहन करावा लागला, अनेक लोकांचा छळ त्या ठिकाणी झाला आणि अशा प्रसंगामध्ये मायवारला सुरुवात झालेली आहे. विशेष करून ॲना एम जार्विस हिचं नाव मला सांगायला आवडेल की तिने या ठिकाणी पुष्कळ मोठा विरोध पत्करून या दिवसाची सुरुवात केलेली आहे. तिची माता ॲना जार्विस हिच्या स्मरणार्थ तिने हा जो दिवस आहे तो साजरा करावा असं तिने चर्चला तसं विनंतीपत्र सादर केलं आणि 1908 त्या ठिकाणी पहिला मायवार साजरा करण्यात आला. त्यावेळेस देखील तिला अनेक विरोध सहन करावा लागला, परंतु ती त्या ठिकाणी थांबली नाही. तिने आणखी एक पुढे पाऊल उचललं की याच दिवशी सर्व मातांचा देखील त्या ठिकाणी सन्मान करण्यात यावा. आणि मग त्यावेळेसचे जे प्रेसिडेंट होते वुड्रो विल्सन यांनी 9 मेला 1914 साली हा दिवस सर्व मातांचा सन्मानार्थ घोषित करण्यात आला. हा दिवस जो आपण बघतो की जागतिक पातळीवर ह्या गोष्टीसाठी लढा चालूच होता आणि 84 वर्षाची होऊन
1948 साली ही ॲना जार्विस जी आहे ती मरण पावली आणि शोकांतिका अशी की ज्या स्त्रीने संपूर्ण जगाला मातृदिन दिला, मायवार दिला, त्या स्त्रीला कधी मातृत्वाचं सुख त्या ठिकाणी लाभू शकलेलं नाही. परंतु ज्यावेळेस ती मृत्यू पावली त्यावेळेस कमीत कमी 40 देशांमध्ये त्या ठिकाणी मायवार करण्यास सुरुवात झालेली होती. महाराष्ट्रामध्ये देखील जर आम्ही बघितलं तर 1917 मध्ये नारायण वामन टिळक यांच्या मार्गदर्शकतेखाली मायवार करण्यास सुरुवात झालेली आहे. यावेळेस आपण वचनाकडे बोलूया आणि त्यासाठी आपण जे वचन वाचलेलं आहे ते म्हणजे नीतिसूत्र याचा 31वा अध्याय आणि 10 पासून ते 31व्या वचनापर्यंत आम्ही जर वचन वाचलं असेल तर त्यामध्ये जर आम्हाला समजेल की जो शलोमोन राजा आहे त्याने एक अतिशय मोठी यादी त्या ठिकाणी दिलेली आहे. जी माता दिवसभर तिच्या कुटुंबासाठी, तिच्या लेकरांसाठी ते कष्ट घेते, ती कशाप्रकारे कष्ट घेते, ती कशाप्रकारे तिचं दिवसभराचं सर्व काम करते, कशाप्रकारे ती सर्व बाजू सांभाळते, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आम्हाला शलोमोन राजा एका अध्यायामध्ये तो त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जर आम्ही ती यादी वाचली तर त्या यादीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात तिचे जे कार्य आहे, तिने जे कामं तिचे जे आहेत रोजचे ते त्या ठिकाणी दैनंदिन कामं त्या ठिकाणी नमूद केलेले आहे. आईचं प्रेम, आईचा त्याग, आईचं हृदय या गोष्टींवर जर आम्ही बोलायला बसलो तर कदाचित आमचं आयुष्य देखील कमी पडेल. आईचं प्रेम हे कल्पनेपलीकडचं असतं. आपण कल्पना नाही करू शकत की एखादी आई तिच्या लेकरांसाठी किंवा तिच्या कुटुंबासाठी ती काय काय करते. म्हणून आईच्या प्रेमाची आमच्या लेकरांनी कदर करणं आज अतिशय गरजेचं आहे. कारण या जगामध्ये अशी काही लेकरं आहेत की ज्यांना आई नाही. म्हणून जर आमच्याकडे आहे तर आम्ही तिची कदर करणं गरजेचं आहे. प्रियानो, आम्ही बघतो की आमच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही मातीची कशाप्रकारे कदर करतो किंवा मातीशी आमचं कशाप्रकारे आमचे संबंध असतात. आम्ही बघतो की आई ही एक मानव आहे. तिलाही राग येतो, ती देखील दमते, थकते, तिलाही दुःख होतं, तिलाही वाईट वाटतं, तीही रडते, तीही तुमच्या स्वप्नांसाठी सर्व गोष्टी ती सहन करते. तिच्या स्वप्नांचा कधी चुरा होऊ देऊ नका. तिला टोचेल, तिला वाईट वाटेल अशा गोष्टी आम्ही कधी करू नये. अशा आमची वागणूक तशी असू नये यासाठी आम्ही आज विशेष करून आम्ही पाहणार आहोत. तिला उद्धटसारखं अनेक आमचे लेकरं आपण बघतो की अनेक लेकरं जे आहेत ते आपल्या मातेला उद्धटपणे बोलताना आम्हाला दिसतात. वडील जर रागवले तर लेकरं गपचूप 2 मिनिटांमध्ये शांत होतात. परंतु आईचा घसा जरी ओढून ओढून कोरडा झाला तरी फरक आमच्या लेकरांना पडत नाही. म्हणून आज आम्ही पाहणार आहोत की आमच्या मातेची आज आम्ही कशाप्रकारे तिची कदर करणं गरजेचं आहे. प्रियानो, आपण बघतो की आमच्या लेकरांना साधं आपला सोनं जो असतो त्याला जर साधं दुकानात जरी पाठवायचं झालं की 10 वेळेस त्याच्या हातापाया पडावं लागतं, 10 वेळेस त्याला विनवण्या करावं लागतं. त्यावेळेस कुठं सोनं उठतो आणि दुकानात जातो. प्रियानो, यावेळेस मला प्रभू श्री ख्रिस्ताच्या मातीची आठवण येते. काना येथील लग्नामध्ये ज्यावेळेस द्राक्षरस संपला त्यावेळेस ती त्या ठिकाणी उठली आणि आपल्या मुलाकडे आली आणि त्याला म्हणते की त्याचा द्राक्षरस संपलेला आहे. या ठिकाणी जरी प्रभू श्री ख्रिस्ताने उत्तर दिलं असलं की बाई तुझा आणि माझा याच्याशी काय संबंध, तरी देखील आपण बघतो की त्यानंतर प्रभू श्री ख्रिस्ताने त्या ठिकाणी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं नाही. आपण बघतो की ती त्या ठिकाणी तडक उठली आणि बाहेर आली आणि तिने त्या ठिकाणी चाकरांना सांगितलं की तू जे काही सांगेल ते तुम्ही ऐका. आणि आपण बघतो की त्या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्ताने पाण्याचा जो द्राक्षरस त्या ठिकाणी केला त्यावेळेस प्रभू श्री ख्रिस्ताला ती गोष्ट ऐकावीच लागली, कारण ती त्या ठिकाणी त्याच्या आईची इच्छा होती. मरियमने येशूवरची प्रीती केली, जी माया केली, जी त्याला शिस्त लावली, ती माया तिची अतिशय शिस्तबद्ध, उच्च, बौद्धिक आणि जागरूक अशी माया होती. म्हणजे प्रभू श्री ख्रिस्ताचा कोणताही शब्द, आपल्या मातेचा कोणताही शब्द प्रभू श्री ख्रिस्ताने त्या ठिकाणी खाली पडू दिलेलं नाहीये. तर आमच्या आईची जी माया आहे ती अशा प्रकारची उच्च, बौद्धिक आणि जागरूक असणं गरजेचं आहे. नाहीतर आज जर आम्ही बघितलं तर आमच्या आईची माया आपण कशी म्हणतो की आईची माया कशी असते, वेडी असते. त्या ठिकाणी जर आईची माया वेडी असेल तर मला तुम्हाला सांगू द्या, आईची माया जर वेडी असली तर मग तिचे लेकरही वेडे, तिचं सगळं कुटुंबच वेड. प्रियांनो, या ठिकाणी आपण मातेविषयी बोलत असताना आम्हाला पुष्कळ वेळेस मदर्स डेच्या दिवशी अतिशय गोड मातेविषयी अतिशय गोड ऐकायला आवडतं. ही झाली एक बाजू.
जी मातेविषयी आम्ही बोलतो की तिचा आदर करणं गरजेचं आहे, सन्मान करणं गरजेचं आहे आणि या दिवशी आम्ही तो दिवस तिच्यासोबत साजरा करतो. परंतु मातांना यावेळेस मला आणखीन एक गोष्ट त्यांच्या निदर्शनास आणून द्यायची आहे की या गोष्टीला दुसरी देखील बाजू आहे. यावेळेस विशेष करून मातांनी लक्ष द्यायचं आहे की या मायवारला दुसरी आणखीन एक बाजू आहे, ती तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि आपण बघतो की ही जी बाजू जी आता आपण पाहणार आहोत ती अतिशय कडू अशी बाजू आहे. पण कारण आपण पाहणार आहोत की सर्वच माता श्रेष्ठ नसतात, सर्वच माता श्रेष्ठ नसतात. कारण काही माता असूनही त्यांना ममता काय असते हे ठाऊक नसते. म्हणून आपण बघतो की सर्वच जर माता श्रेष्ठ असत्या तर आज आपले एक दिवसाचे, 2 दिवसाचे, 1 महिन्याचे लेकरं त्या अनाथ आश्रमांच्या पायऱ्यांवर, मंदिराच्या पायऱ्यांवर किंवा त्या नाल्यांमध्ये टाकून त्या पळून गेल्या नसत्या. सर्वच माता जर श्रेष्ठ असत्या तर आज जे आपल्या विवाहबाह्य संबंधामध्ये जे जशा प्रकारे आपल्या लेकरांचा त्या ठिकाणी अडचण निर्माण होते, म्हणून अनेक माता ज्या आहेत त्यांनी त्यांच्या लेकरांचा जीव घेतलेला आहे. पवित्र शास्त्रातही अशा माता आम्हाला वाचायला भेटतात. विशेष करून आम्ही बघतो की रिबेका ही जी आहे त्या रिबेकाने काय केलेलं आहे, याकोबाला विश्वासघात करायला शिकवलं. आपला जो मोठा बंधू आहे त्या मोठ्या बंधूचा जो हक्क आहे तो कशा प्रकारे हिरावून घ्यायचा हे तिने त्याला शिकवलं. एवढ्यावरच ते थांबले नाही तर त्याच्यानंतर तिने त्याला पळवून देखील लावलेला आहे. दुसरी माता आपण बघतो की हेरोदिया आपल्या सर्वांनाच माहीत आहे की ज्यावेळेस जो मोशे आहे त्या जो बाप्तिस्मा करणारा योहान आहे त्याने ज्यावेळेस तिला विरोध केला त्यावेळेस आपण बघतो की ज्यावेळेस तिची मुलगी जी आहे तिने हेरोदासमोर नृत्य सादर केलं आणि त्यावर खुश होऊन हेरोदाने तिला तू जे काही बक्षीस मागशील ते मी तुला देईल असं वचन दिलं. त्यानंतर तिने जाऊन तिच्या मातेला विचारलं आणि तिची माता त्या ठिकाणी म्हणत आहे की आता वेळ आली आहे, आता काय करतो, बाप्तिस्मा करणारा जो योहान आहे त्याचा शिर तू आता या ठिकाणी माग. आणि ती त्या ठिकाणी गेली, त्या ठिकाणी योहानाचा शिरच्छेद करून ते शिर तबकात घालून तिच्या मुलीला सादर करण्यात आलेला आहे. आज अशाही अनेक माता आहेत ज्या आपल्या मुलांना, आपल्या लेकरांना चुकीचं मार्गदर्शन करतात. अनेक अशाही माता आहेत की ज्या आपल्या लेकरांच्या चुका पाठीशी घालतात. आपल्या मुलांचा सुनांचा संसार ते होऊ देत नाही, सुखाचा संसार होऊ देत नाही. अनेक गोष्टी करून त्यांचं जीवन कशा प्रकारे उद्ध्वस्त करता येईल या गोष्टीकडे त्यांचं अधिकाधिक लक्ष असतं. आणि प्रियांनो, आपण बघतो की अनेक ज्या माता आहेत त्या आजच्या या 21व्या शतकात देखील अनेक माता आहेत. जग अतिशय पुढे गेलेलं असताना देखील त्यांची जी विचार करण्याची वृत्ती आहे ती आजही भेदभावाची वृत्ती आहे. अनेक माता ज्या आहेत त्या मुली आणि सुनांमध्ये भेदभाव करताना आपल्याला दिसून येतात. जर त्यांना विचारलं की जर त्यांच्या मुलीने जीन्स वगैरे घातली तर त्या म्हणतात की मुलगी मॉडेल आहे, फॅशनेबल आहे, तिला फॅशनेबल राहायला आवडतं. परंतु तेच जर तिच्या सुनेच्या बाबतीत घडलं तर मात्र सुनेला 4 चौकात काय घालावं याची अक्कल नाही, अशा शब्दांमध्ये आम्ही अनेक वेळेस वाक्य ऐकलेले असतील. दुसरी एक गोष्ट म्हणजे ज्यावेळेस त्यांना विचारलं जातं की जावई कसा आहे तर बाई सांगतात जावई अतिशय उत्तम आहे, अतिशय मनमिळाऊ आहे, अतिशय देव माणूस आहे, माझी मुलगी जे सांगत ते करतो, झाडून घेतो, सर्व गोष्टी करतो, भांडे घासतो, सर्व गोष्टी, मुलगी अगदी सुखात आहे. तेच जर विचारलं की सून कशी आहे तर सुनेच्या बाबतीत सांगताना ती म्हणते की सून जेव्हापासून ती आली म्हणजे कानामागून आली तिखट झाले अशातला प्रकार आहे. जेव्हापासून आली मुलाला एकदम नुसतं बैल करून ठेवलेलं आहे, जे सांगल तेच तू करतो, जे ती बोलेल तसंच करतो. अशा गोष्टींमध्ये आपल्याला समजून येतं की माता जी आहे ती अशा प्रकारे मुलगी आणि सून यांच्यामध्ये भेदभाव करताना दिसते. प्रियांनो, सासूचं जे आईचं जे रूपांतर सासूमध्ये झालेलं होतं ते अतिशय भयंकर असतं. कोणत्याही मातेने आपलं रूपांतर जे आहे ते सासूमध्ये होऊ देऊ नका. आपण जर बघितलं तर स्टोचा भडका जो आहे तो नेहमी कुठे होतो, सासरीच होतो. कधी माहेरी स्टोचा भडका होऊन एखादी मुलगी त्या ठिकाणी जळालेली तुम्ही पाहणार नाही. तर स्टोचा भडका जो होतो तो नेहमी कुठे होतो, सासरीच होतो. प्रियांनो, या ठिकाणी आपण पाहतो की आपल्या जी माता आहे तिने स्वतःचं रूपांतर सासूमध्ये होऊ देऊ नका. या दिनानिमित्ताने, या मायवारच्या दिनानिमित्ताने आपण जे पाहत आहोत की परमेश्वराने मातेला एक अतिशय सुंदर असं बनवलेलं आहे. मातेचं हृदय जे आहे ते अतिशय सुंदर त्याने बनवलेलं आहे. ममता, प्रेम अशा सर्व गोष्टी त्याने त्या ठिकाणी घातलेल्या आहेत. मग हा कडवटपणा आमच्यामध्ये कुठून येतो या गोष्टीकडे आम्ही थोडं लक्ष देणं गरजेचं आहे.
प्रियानो, आज जर आम्ही पाहतो की या दिवसानिमित्त परमेश्वराने आज आम्हाला संधी दिलेली आहे की आमच्या जीवनामध्ये आम्ही कशा प्रकारची शिस्त आमच्या लेकरांना लावतो, शिस्त लावण्यासाठी आमच्या लेकरांवर चांगले संस्कार घडवण्यासाठी आम्ही कशा प्रकारे त्या ठिकाणी आम्ही कष्ट घेत आहोत या गोष्टीकडे पाहणं आम्ही गरजेचं आहे। आम्ही पाहतो की लेकरांचा संसार कशा प्रकारे सुखाचा होईल यासाठी आम्ही मातांनी अतिशय कष्ट घेणं गरजेचं आहे। मुलींमध्ये सुनांमध्ये भेद न करता मुलींना देखील तितक्याच मायेने जवळ घेणं आज आमच्यासाठी गरजेचं आहे। प्रियानो, मातेचं जे हृदय आहे, मातेचं जे प्रेम आहे ते अशक्य गोष्टी शक्य करणारं आहे। आपण पाहतो की जे जगामध्ये जे मोठमोठे महापुरुष होऊन गेले किंवा जे विद्वान होऊन गेले, जे लोकांनी अनेक गोष्टीमध्ये आपलं मोलाचं सहकार्य दिलेलं आहे, मग ते राजकीय क्षेत्र असो, ते बौद्धिक क्षेत्र असो, या सर्व गोष्टींमध्ये जे लोक पुढे गेलेले आहेत, ज्यांचं इतिहासामध्ये नाव जमा झालेलं आहे, अशा लोकांच्या पाठीमागे जर आम्ही बघितलं तर अशा लोकांच्या पाठीमागे त्यांच्या मातेचा हा सिंहाचा वाटा त्या ठिकाणी असतो। प्रियांनो, या ठिकाणी मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या की मातेचं म्हणजे माता आपल्या मुलाच्या जीवनामध्ये कशा प्रकारे कार्य करते याच्यावर एक अतिशय छोटीशी गोष्ट या ठिकाणी मी तुम्हाला सांगते। ती म्हणजे थॉमस एल्वा एडिसन याची आपल्याला सर्वांना गोष्ट माहीत असेल किंवा हा शास्त्रज्ञ आहे, याने मोठमोठे शोध त्या ठिकाणी लावलेले आहेत। हा शास्त्रज्ञाच्या जीवनातील एक अतिशय छोटीशी गोष्ट आहे। एकदा थॉमस एल्वा एडिसन शाळेतून घरी आले आणि त्यांनी घरी येऊन त्यांच्या मातेच्या हातामध्ये एक चिठ्ठी दिली आणि त्या चिठ्ठीमध्ये त्यांनी सांगितलं की टीचरने मला सांगितलं आहे की तुला ही चिठ्ठी द्यायला। ज्यावेळेस मातेने ते चिठ्ठी वाचली त्यावेळेस तिचे डोळे भरून आले आणि तरी देखील तिने त्या सर्व गोष्टी लपवल्या आणि तिने मुलाला सांगितलं, जोरात चिठ्ठी वाचून सांगितलं की या ठिकाणी लिहिलेलं आहे की तुमचा मुलगा खूप हुशार आहे, खूप इंटेलिजंट आहे आणि आमची शाळा त्याला शिक्षण देण्यासाठी कमी पडत आहेत। आमच्याकडे तेवढे हुशार किंवा तेवढे त्याच्या पातळीचे शिक्षक नाही आहेत, म्हणून तुम्ही एक काम करा की तुम्ही त्याची शाळा बंद करा आणि तुम्ही त्याला घरीच सर्व गोष्टी शिकवा। आणि अशा प्रकारे ज्यावेळेस मातेने त्याला सांगितलं त्यावेळेस त्याचं म्हणजे इनर ज्या स्ट्रेंथ होतो त्या अतिशय मोठ्या प्रमाणात वाढल्या। तिने त्याच्यासाठी अनेक कष्ट घेतले, अनेक गोष्टी तिने त्याला स्वतःहून शिकवल्या आणि आपण नंतर पुढे बघतो की थॉमस एल्वा एडिसन याने अतिशय मोठ्या जे चमत्कार आहे किंवा जे संशोधन आहे ते त्या ठिकाणी करून दाखवलेलं आहे। हे केवळ एका मातेमुळे शक्य झालं, परंतु ज्यावेळेस त्यांची मातेचं निधन झालं आणि मातेचं निधन झाल्यानंतर ते एक दिवस तिचं कपाट रिकामं करत असताना त्यांना ती चिठ्ठी त्या ठिकाणी सापडली आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं की तुमचा मुलगा हा अतिशय ढ आहे, त्याला कोणत्याही प्रकारचं शिक्षण आम्ही देऊ शकत नाही आणि त्याला आता या ठिकाणी आम्ही शाळेतून काढून टाकत आहोत। ज्यावेळेस थॉमस एल्वा एडिसन यांनी ती गोष्ट वाचली त्यावेळेस त्यांनी आपल्या डायरीमध्ये ही गोष्ट नमूद करून ठेवली। प्रियांनो, एक माता आपल्या लेकरांच्या जीवनामध्ये कशा प्रकारे चमत्कार करून आणू शकते, कशा प्रकारे ती आपल्या लेकरांचं जीवन बदलू शकते, ही शक्ती जर कोणामध्ये असेल तर ती फक्त मातेमध्ये आहे। प्रियांनो, यावेळेस आजचा हा मायवरचा सण आम्ही साजरा करत असताना मला सर्व मातांना एकदा सांगू द्या की आपल्या मुलांसाठी जेवढे कष्ट घेता येईल तेवढे कष्ट घ्या, आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा, कारण जे संस्कार तुम्ही आता या वयामध्ये त्यांच्यावर करणार आहेत ते पुढे जाऊन त्यांच्या जीवनामध्ये किती प्रकारचे वादळ आले, किती प्रकारच्या गोष्टीला त्यांना सहन कराव्या लागल्या तरी देखील ते त्यावेळेस डगमगणार नाही, कारण त्यांचा पाया जो भक्कम केलेला असेल तो त्यांच्या मातेने केलेला असेल। मातेने ज्या गोष्टी शिकवलेल्या आहेत ते लेकरं आयुष्यभर विसरत नाही। म्हणून पहिली आपण म्हणतो की पहिली जी शिक्षिका मुलांची असते ती म्हणजे त्यांची आई। माते म्हणजे लेकरू उदरातून बाहेर येण्यापूर्वीपासून ती त्याच्यावर संस्कार करत असते। ही एक व्यक्ती अशी आहे की ती म्हणजे ती लेकरांची आई। तर या मातेने आज आपण बघूया की या मातेने आज आपल्या लेकरांसाठी अनेक गोष्टी करणं म्हणजे आपण करत आलेलो आहोत या गोष्टी, परंतु नव्याने एकदा आम्हाला पुन्हा एकदा परमेश्वर या गोष्टी आज सांगत आहे। आजची संधी परमेश्वराने आम्हाला दिलेली आहे की आमच्या लेकरांसाठी आम्ही कष्ट घेणं गरजेचं आहे। प्रियांनो, या मायवरच्या दिनानिमित्ताने आपण या सर्व गोष्टी पाहत असताना आपण जे धार्मिक संस्कार आहे ते करण्यासाठी देखील आम्ही मागं पुढं पाहता कामा नये। आम्ही अनेकदा बघतो की आम्ही लेकरांच्या शैक्षणिक गोष्टींमध्ये जास्तीत जास्त इंटरेस्ट घेतो, शाळेला ट्युशनला मुलांना मारून सोडून आम्ही पाठवतो, टाईम झाला का टाईम टू टाईम आम्ही पाठवतो, परंतु
तेवढ्याच आनंदाने किंवा तेवढ्याच उत्साहाने पुष्कळ वेळेस आम्हाला माता लेकरांना चर्चला घेऊन किंवा धार्मिक शिक्षणामध्ये लेकरांना पुढं करताना आम्हाला दिसत नाही. तर धार्मिक शिक्षणामध्ये देखील परमेश्वराने जो मातेंना आज ज्ञान दिलेलं आहे. अनेक गोष्टी माता आज सोशल जे मीडिया आहे त्याच्या माध्यमातून, गुगलच्या माध्यमातून माता शिकू शकतात की आमच्या लेकरांना आम्ही कशाप्रकारे धार्मिक शिक्षणामध्ये ज्ञान देणं गरजेचं आहे. जे पवित्र शास्त्र आमच्याकडे आहे त्याच्यातील छोट्या छोट्या गोष्टी सांगून आम्ही आमच्या लेकरांवर संस्कार करू शकतो. म्हणून आजचा दिवस परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे. आजच्या मायवार दिनाच्या दिवशी आपण आज हा निर्धार करूया की आमची जी शिस्त आम्ही आमच्या लेकरांना लावणार आहोत, ती आमची माया जी आम्ही आमच्या लेकरांना लावणार आहोत, ती आमची माया वेडी नसणार आहे. आमची जी माया असणार आहे ती शिस्तबद्ध असणार आहे. आणि जशा प्रकारे मरियाने प्रभू येशू ख्रिस्ताला अतिशय शिस्तीमध्ये आणि अतिशय जागरूक माया केली त्याच्यावर केली, तशा प्रकारच्या आमच्या लेकरांवर आम्ही माया करण्याचा आज निश्चय करणार आहोत. सर्व गोष्टी ज्या आमच्या लेकरांसाठी, आमच्या कुटुंबासाठी आम्ही ज्या करत आहोत त्या सर्व गोष्टींमध्ये आज आम्ही परमेश्वराला प्राधान्य देणार आहोत की आम्ही आमचं संपूर्ण कुटुंब, आमचे लेकरं आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करत आहोत. आपण बघतो की चर्चमध्ये जर जास्तीत जास्त जो सहभाग असतो किंवा जी हजेरी असते ती जास्तीत जास्त महिलांची असते. तर या महिलांनी आपल्या कुटुंबाला, आपल्या लेकरांना देखील त्याच प्रमाणामध्ये चर्चमध्ये आणण्यासाठी आम्ही कष्ट घेणं गरजेचं आहे. प्रियानो, आजच्या या मायवार दिनाच्या दिवशी परमेश्वर आमच्या सोबत याच गोष्टीद्वारे बोलत आहे की आमची माया कशा प्रकारे असणं गरजेचं आहे, आम्ही आमच्या लेकरांना कशा प्रकारे शिस्तीत वाढवणं गरजेचं आहे. परमेश्वर करो या वचनानुसार चालण्यासाठी आणि या वचनाचं आचरण करण्यासाठी तुम्हाला मला मार्गदर्शन करो. आजचा हा जो मायवार आहे, हा मायवार सर्व आपल्या सेंट अलायन्स चर्चच्या माता भगिनींना आणि इतर ज्या सर्व माता भगिनी आहेत त्यांना आनंदाचा, हर्षाचा आणि विशेष करून आध्यात्मिक आरोग्याचा आणि निरोगीपणाचा किंवा आरोग्याचा असं जावं ही परमेश्वराच्या चरणाजवळ मी प्रार्थना करते. आणि या ठिकाणी मी माझ्या पवित्र वचनातून जो वेळ मला दिलेला आहे तो या ठिकाणी मी संपवते. धन्यवाद. पुन्हा एक वार परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊ, परमेश्वराची उपकार स्तुती करू की अतिशय सुंदर वचन आपल्या या आजच्या नियोजित वक्त्यांच्या करवी आपल्यापर्यंत आलेलं आहे. आणि म्हणून या वचनाच्या द्वारे आपण एक माता म्हणून, एक स्त्री म्हणून आपल्या स्वतःच्या जीवनाकडे बघणं गरजेचं आहे की ज्या वेळेस एक आई म्हणून किंवा एक माता म्हणून ज्यावेळेस मी या जगामध्ये उभी राहत आहे किंवा एका मंडळीचं नेतृत्व ज्यावेळेस मी करत आहे, त्यावेळेस माझं जीवन हे काय ख्रिस्त केंद्रित आहे का, देव केंद्रित आहे का, आणि मी नेमकं माझ्या कुटुंबासाठी काय करत आहे. आणि म्हणून परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊ. आपल्या प्रार्थनेमध्ये आजचे जे नियोजित वक्ते आहेत रेव्हरंड मिसेस डायना गायकवाड यांच्यासाठी, त्यांच्या परिवारासाठी जरूर प्रार्थनेत आठवण आपण ठेवणार आहोत आणि परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देणार आहोत. यावेळेस आपण एक भजन ऐकणार आहोत. आज मातृदिन आहे आणि एक छोटासा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे की सर्व माता भगिनींसाठी आईवरील असणारं जे भजन आहे ते ह्या ठिकाणी सादर करण्याचा एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. माझा विश्वास आहे की या भजनाच्या द्वारे नक्कीच आपण आशीर्वादित व्हाल. ऐकूया आईवरील हे भजन. तुझ्या सारखी प्रीत जगिया, तुझ्या सारखी प्रीत जगिया, आज कुणाची नाही. आई तुझ्या सारखी प्रीत जगिया, तुझ्या सारखी प्रीत जगिया, आज कुणाची नाही. आई आई
तू विशाल आहे जगती वासल्याचा जगती वासल्याचा तुझ्याश्रय आम्ही बाळे तुझ्याश्रय आम्ही बाळे देवा तूच प्रीतीचा देवा तूच प्रीतीचा मंगलमूर्ती तुझीच आई मंगलमूर्ती तुझीच आई कलंक तुझा नाही आई तुझ्या सारखी प्रीत जगिया तुझ्या सारखी प्रीत जगिया आज कोणाची नाही आई तुझ्या गुणांचा संग्रह करुणी तुझ्या गुणांचा संग्रह करुणी तुझ्या गुणांचा संग्रह करुणी महाकाव्य जरी केले महाकाव्य जरी केले तुझ्या प्रीतीचे करता कळण तुझ्या प्रीतीचे करता कळण पंडित ज्ञानी थकले पंडित ज्ञानी थकले गीत तुझे गाता गाता गीत तुझे गाता गाता कंठ दाटून येई आई तुझ्या सारखी प्रीत जगिया तुझ्या सारखी प्रीत जगिया आज कोणाची नाही आई 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 आई
प्रीत जगिया तुझ्या सारखी प्रीत जगिया आज कुणाची नाही आई 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 परमेश्वराच्या नावाची उपकार स्तुती करू, त्याच्या नावाला धन्यवाद देऊ। यासाठी माझा खात्रीचा विश्वास आहे की या भजनाच्या द्वारे आपण आशीर्वादित झाला असाल आणि या भक्तीच्या द्वारे सुद्धा आपण आशीर्वादित झाला असेल। या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपल्या स्वतःचं समर्पण पुन्हा एक वार ह्या समारोपाच्या प्रार्थनेच्या द्वारे आपण करूया। डोळे झाकूया आणि या प्रार्थनेकडे आपण लक्ष केंद्रित करू। त्याच्यानंतर मग प्रभूची प्रार्थना आपण म्हणणार आहोत। सुगंध देवा परात्पर हे गीत गाऊन आशीर्वाद घेऊन हालेलुयाच्या या ईशस्तवनाच्या द्वारे आपल्या भक्तीचा समारोप आपण करणार आहोत। प्रभू देव बापा, आम्ही पुन्हा एक वार तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो। यासाठी जिवंत देव बापा, तू महान देव आहेस। ज्याप्रमाणे प्रभू गीतकार आपल्या गीतामध्ये म्हणत असताना म्हणतो की ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली। माय लेकरूचं नातं प्रभू तुझा सेवक अतिशय सुंदर रीतीने त्या गीतामध्ये सांगतो आणि म्हणून धन्यवाद देतो जिवंत देव बापा यासाठी की तू आम्हाला आई दिलीस प्रभू, की जिच्या द्वारे प्रभू आम्ही हे सर्व जग पाहू शकलो। तू आम्हाला आई दिलीस जिवंत देव बापा यासाठी की प्रभू आम्ही तिच्यावर निस्वार्थ प्रीती करावी, आपलं सर्वस्व पणाला लावून आपल्या लेकरासाठी तळमळून काम करणारी प्रभू ही माता तू आमच्या जीवनामध्ये दिलीस। प्रभू आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो आणि म्हणून जिवंत देव बापा विशेष करून प्रार्थना करतो की माझ्या मंडळीतल्या प्रत्येक मातेसाठी, मंडळीमधील व मंडळीच्या बाहेरील असणाऱ्या सर्व माता, त्या प्रत्येकाला देवबापा आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो। अनेक अनाथ आश्रम आहेत की जिथं जिवंत देवबापा अनेक दाई म्हणून काम करणाऱ्या माता आहेत, अनेक सोशल वर्कर आहेत की ज्या अनाथांच्या माता म्हणून त्या ठिकाणी उभे राहिले। प्रभूजी आम्ही पंडित रामाबाई मुक्ती मिशनची आठवण करतो। अनेक असे आश्रम प्रभूजी महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये आहेत की जे आज अनाथ, विधवा, परित्यक्त्या अशा लोकांची काळजी घेत आहेत, अशा बहिणींची, अशा मातांची काळजी घेत आहेत। जिवंत देव आम्ही प्रार्थना करतो या प्रत्येकाचं जीव आत्म्या शरीराचं संरक्षण तू कर। ज्या माता म्हणून प्रभूजी तुझी सेवा इमानीद्वारे करत आहेत त्या प्रत्येकाला येशूच्या नावामध्ये आशीर्वादित तू कर। प्रत्येक मातेला देवबापा तुझ्या आशीर्वादाने तू भर। त्यांचे सर्व संकल्प, सर्व योजना, त्यांच्या असणाऱ्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्णतेस नेणारा त्यांचा जिवंत देवबाप तू हो आणि देवबापा तुझ्या नावाचा गौरव या प्रत्येक मातेच्या द्वारे तू करून घे। पुन्हा एक वार जिवंत देव आम्ही तुझे आभार मानतो की आजचा असणारा मायवार तू आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचा केलास। देवबापा ह्या समयी आम्ही आमच्या स्वतःला लीन आणि नम्र करत तुझ्या चरणाजवळ आणतो। जे दान आम्ही घरी गोळा केलेलं असेल, प्रभूचे दशमांश असतील, सुवर्ण आकाराचे अर्पण असतील, उपकार स्तुती असेल, त्या प्रत्येक गोष्टीला देवबापा आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो आणि आमची प्रार्थना देवबापा या प्रत्येकाला प्रभू तू आशीर्वादित तू कर आणि या प्रत्येकाच्या द्वारे प्रभू तुझ्या राज्याचं गौरव तू करून घे। पुन्हा एक वार प्रभू आम्हा प्रत्येकाला आम्ही तुझ्या हातात देतो। जिवंत देवबापा अनेक कठीण प्रसंग मंडळी म्हणून आमच्या समोर येत आहेत। अनेक कठीण प्रसंगामधून तुझी मंडळी तुझे विश्वासणारे जात आहेत। कोविडच्या असणाऱ्या कठीण परिस्थितीमुळे प्रभूजी सगळीकडे हाहाकार माजलेला आहे। जिवंत देवबापा आम्ही विश्वासाने तुझ्याकडे प्रार्थना करतो आणि आमची प्रार्थना ही आहे देवबापा की ही परिस्थिती बदलणारा तू जिवंत देवबाप तू, तुझी दया, तुझी कृपा तू होत आणि तुझ्या नावाला गौरव तू प्राप्त करून घे। जिवंत देवबापा जे कोविडमध्ये काम करणारे शासकीय, निमशासकीय कर्मचारी आहेत, पदाधिकारी आहेत प्रभू, पाळक वर्ग आहे, सेवक वर्ग आहे, स्वार्थिक वर्ग आहे प्रभू, अनेकांचे भयानक हाल सुरू आहेत प्रभू परमेश्वरा। अनेकांना प्रभूची पगार नाही, अनेकांचं जीवन अतिशय कठीणतेमधून चाललेलं आहे। जिवंत देवबापा आम्ही प्रार्थना करतो या प्रत्येक विवंचनेला सामोरं जात असताना, प्रत्येक कठीण प्रसंगाला सामोरं जात असताना जिवंत देवबापा आमची विनंती हीच आहे की त्यांच्या संगती राहणारा त्यांचा इमॅन्युएल देवबाप हो,
त्यांना आशीर्वादित तू कर आणि तुझ्या नावाला गौरव तू प्राप्त करून घे. पुन्हा एक बार प्रभू आजची संपूर्ण भक्ती आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाची केलीस. आम्ही सर्व मान महिमा गौरव आदराने सन्मान तुला देतो. धन्य तारणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे प्रार्थना केली म्हणून तू आहे. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सुवंद्य देवा परात्पर, स्तव हो त्याला खालीवर. तो बाप पुत्र आत्माचा त्रेक्याला द्या अनंत मान. आमेन. आणि आता बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असणारी देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर येथून पुढे सदा सर्व काळासाठी असो. आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus.